आज सकाळी का नाही माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली होती. आज तुमच्याकडनं पण कधी झालं आहे का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज मंगळवार आहे बघा आणि सगळ्यात अगोदर आज पण देवपूजा वगैरे आवरून घेतली तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता सकाळचे बघा 11 वाजलेले आहेत आणि आज सकाळी ना एवढी फजिती झाली ना माझी. तर काय झालं ना, मला इतकं टेन्शन आलं, इतकं टेन्शन, एक सुद्धा काम करू वाटेना काय नाही. तर तुम्हाला पुढे सांगतेच मी काय झालं. आणि हे पण करते, थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे आपल्या अक्षुने, ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. आज सकाळी सगळं इतकं टेन्शन आलं ना, बापरे बास काय सांगायलाच नको. आणि इतकं म्हणजे की कामात काम, डबल काम असं काम झालं होतं माझं. मग काय ते सगळं आवराआवरी करून ना आता कपडे धुवून घेतले, भांडे वगैरे सगळं घासून झालं, स्वयंपाक बनवला, देवपूजा. आज मस्त बेसन आणि बाजरी सॉरी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. आणि माऊलीश पप्पा ना जेवण करून गेलेले आहेत आज. आत्यांना सोडायला गेलेले आहेत. आणि बघा आता आमच्या इथे ना आज पालखी आलेली आहे, त्याच्यामुळे का नाही ते आत्ता त्यांना आजच्या दिवस ड्युटीवर थांबायचं होतं आत्यांना. तर आत्ताच आवरले त्यांचं, ते गेले माऊलीश पप्पा सोडायला गेलेत, माऊली आणि माऊलीश पप्पा. आणि आपलं अक्षू मल्ली तर तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलेले. आणि आता मला पण आवरायचं जायचं आम्हाला पण पालखीला. तर म्हणलं असं थोड्या वेळाने जाऊ, एक 12:30 साडेबाराच्या पुढे जाऊया. आणि घरातली पण आपली सगळी कामं होते. तर आवरले माझं सगळं. तर शेळीला आता वैरण पाणी वगैरे सगळं केलं. आणि आज उपवास असल्यामुळं काय आज काही केलं नाही, म्हणजे की फराळाचं वगैरे काही केलं नाही. तर स्वयंपाकाचं बनवलं तर माझ्यासाठी ना, मला थोड्या वेळाने काहीतरी बनवूया. आणि आज सकाळी इतकं फजिती झाली बघा, असं झालं होतं माझ्यासोबत. आणि आपलं मस्त सकाळचं छान वातावरण झाले, मला काहीच कामं करू वाटेल, इतकं कामात काम ना आज आज. आणि त्यात ना मला अक्षुने आज मदत करू लागली कामाला, कपडे वगैरे धुवायला. तर छोटी छोटी सगळी कपडे धुवून टाकली होती. आणि भांडी मी सगळी घासली, परत घर पुसू लागलं, फरशी वगैरे पुसून घेतली. बापरे इतकं टेन्शन झालं होतं सकाळ अजून घरातला वास गेला नाही, मी सांगतेच तुम्हाला. आणि अगदी छोटासा बघा, मला इतकं टेन्शनमध्ये होती ना, मला काय करावं तेच कळत नव्हतं. तर कामात आज करडांनी ना आपल्या पिल्लांनी शेळीचे एवढं काम अडवून ठेवलेलं. तर थोडंसं बघा अक्षुने आपल्या तरी पण एक व्हिडिओ शूट केला, ती झोपलेलीच होती आणि तिला तेवढा आवाज आला, त्या आवाजाने ती उठून बसलेली. आणि माऊली म्हणलं तर माऊली बाहेर होता, आंघोळ करत होता बापूंबरोबर. आता सकाळी 2-3 दळण आले, तर काय माहीत नाही तर माऊलीश पप्पा कधी दळतात काय नाही. आणि माऊलीश पप्पा ना आता आज वारकरी आले, ते पालखी आली ना तर रस्ता बंद आहे. तर काल आलेत बघा. तर आज सकाळी काय गेले नव्हते ऑफिसला, त्यांना सोडायला गेलेत. आणि आता आल्यानंतर माहिती आहे ना आम्हाला घेऊन जायचे परत 25-4ला पालखीला. आणि आता दळणं कधी दळतात काय माहीत नाही. आणि मला ना आता उद्याच्याला बघा आमच्या घरी ना वारकरी येणार आहे, तिकडचे दुसरे म्हणजे की ते नगरचे वगैरे येतात, तिकडचे भरपूर लांबचे. तर मला ना ते सगळं बघा आत्यांनी काल किराणा वगैरे, परत ना ज्वारी आणली होती, ती ज्वारी दळून ठेवली मी. आणि किराणा वगैरे सगळं आणला होता, ते पण किराणा वगैरे आणला आहे. परत भाजीपाला सगळं आणलेलं आहे, ती भाजी वगैरे निवडायची. त्यांनी काय थोडंसं निवडलं आहे रात्री, आणि आता मला निवडायचं बाकीचं सगळं राहिलेलं. माझी कामं होत्यात ना तोपर्यंत आत्याने तेवढं निवडून घेतलं. आता बघूया म्हणलं काय काय राहिले, काय काय निवडून घेऊया. आणि सकाळी ना बनवायला सोपं पडतं. परत ना नाश्त्यासाठी पोहे वगैरे म्हणजे की बनवावं लागतंय, म्हणजे बनवावंच लागेल काहीतरी, कारण स्वयंपाकाला उशीर होते, 1-1:30 वाजते. आणि बापूचं म्हणणं होतं की म्हणजे की सुसला बनवते की पोहे बनवते. तर बघू म्हणलं सकाळी काहीतरी बनवता येईल. आता काल ना बापूने असं दूध पण आणलेलं आहे शेळीसाठी. तर चला आता आमच्या इथले बघा भरपूर सारे, आज सकाळी इतकं छान वाटलं होतं बघा मला. आपलं माऊली बा तर हरपून गेलं होतं, आपल्या इथं पालखी येते ना सकाळी इतकं भारी वाटत होतं. लवकर उठून आंघोळ वगैरे गेली. आणि बापूंनी ना एक टी-शर्ट आणलाय बघा त्याच्यासाठी मस्त छान. तर त्याच्यावरती ना माऊली नाव आहे. तर सकाळी मला हे एक टेन्शन आलं होतं, कामात काम डबल काम. तर मी कालच बघा घर वगैरे सगळं पुसून घेतलं होतं, कालच सगळं काम आवरलं होतं. आणि हे एक परत म्हणलं चला आता आवरायचं आहे. आणि परत ना पालखीचं दर्शन घेऊन वगैरे आलं ना, परत मग भाजी वगैरे निवडून घेऊया मला जे काय राहिले ते. आता सकाळी एवढं मोठं दूध सांडलेलं बघा, आता त्याचं टेन्शन आलं होतं मला. अख्खं 1.5 लिटर ना दूध असं करडाने सोडलं होतं. आता माझी बाहेरची कामं आवरायची चालू होती आणि करडं सोडली होती बघा सकाळी. अख्खी शेगडी वगैरे सगळी साईडला फेकून दिली. आता एवढं टेन्शन आलं, हे सगळं राडा कराय बघा मला 1 तास 1.5 तास आवरायला गेला होता. आणि आज सकाळी का नाही माऊलीसाठी असं बापूंनी शर्ट आणला होता बघा. तर सकाळी घालून बघायचं चाललं होतं माऊलीचं. त्याच्यानंतर का नाही बघा आमच्या चुलत सासू आल्या होत्या घरी माझ्याकडं. आणि मग आता उद्याचं हे नियोजन करायचं होतं मला. उद्याच्याला ना आमच्या घरी वारकरी लोकं येणार आहे, म्हणजे त्यांना जेवू घालायसाठी ना हे असं निवडावडी करायचं चालू होतं माझं. तर ते गवारची शेंग का नाही
निवडायला घेतली, त्यांनी मला मदत करू लागली. आता सकाळची बघा करडांनी जे दूध सांडलं होतं ते कहाणी मी सासूबाईंना सांगायचं चालू होतं माझं. एवढं दूध सांडलं आणि सकाळी इतकं घरातनं इतकं खराब वास येत होता काय सांगायला नको. ते घर आवरायचं, फिनेल वगैरे टाकल्यानंतर आता सध्यासुद्धा घरामध्ये ना एवढी वास येत होती. आता काय करू असं झालं होतं. आणि त्याच्यानंतर बघा सगळे कामं वगैरे आवरले, गवारशेंग आवरले. आम्ही आलो पालखीला तर आमच्या इथं. तर आता बघल तिकडं तर एवढी गर्दी होती बरं का, भरपूर अशी गर्दी होती. एवढं छान वाटत होतं का नाही, आज एकदम मन प्रसन्न प्रसन्न होत होतं. आता माऊली बघा असं कुठं जातो की काय म्हणून ते असं माझं लक्ष होतं त्याच्याकडंच. तर माऊलीचं असं चालू होतं की हे घ्यायचं मला, ते घ्यायचं मला असं सांगायचं चालू होतं. आणि एवढी जर गर्दी होती का नाही, आता 4-5 आता जास्त मला काय एवढे माहीत नाही बरं का, पण आता जवळजवळ 6-7 गावची लोकं ना तिथं येत होते दर्शनासाठी. आणि वारीतले तर वेगळेच, ती तर दिंडीतली ना ते तर वेगळे. एका ताईंचं इथं छान रांगोळी काढायचं चालू नाव होतं. आता त्यांनी बघा नाव जे काढते ते ना ते उलटं नाव काढतं, ते मला थोडंसं विशेष वाटलं म्हणून मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. तर खूप छान रांगोळी वगैरे काढलं होतं बरं का, त्यांचं वारकऱ्यांचं स्वागत करायचं चालू होतं. इकडं अशी मोठी रांगोळी काढलेली, मस्त काढलेली. आता भरपूर असे बघा वारकरी चालून चालून दमलेले होते बघा, ती माऊली. आणि असं आपलं इकडं तिकडं बघत त्यांचं चालायचं चालूच होतं. ते चालतच राहिले होते, चालतच होते. आता थांबत वगैरे काय नव्हते बरं का. आणि असं एक रथ आला बघा बैलगाडीचा. तर खूप छान वाटलं बरं का. आता इतकी गर्दी असल्यामुळं फोटो वगैरे आणि जास्त व्हिडिओ फोटो असं काही जास्त शूट करता येत नव्हतं. आता जेवढं होईल ना तेवढंच केलं, तर जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही बरं का. भरपूर सारी गर्दी होती ना, काय सांगायलाच नको. आणि शेवटी बघा अक्षरशः आमचं दर्शनसुद्धा झालं नाही. आणि तेवढ्यात बघा तिथे ना माऊलीजवळ आले होते बापू. माऊली मग काय खुश झाला. आता पालखी कधी येते का नाही आम्ही वाटच बघत बसलो होतो बघा. हे बघा आता माऊलीचं चालू होतं की इथं आले तिथं आले, असं झालं तसं झालं. तर अक्षताचं एवढं काय नसतंय, पण आता माऊलीचं इतका आगाऊपणा असतो का नाही लय. आणि एवढ्या गर्दीत तर एकदा जर चुकलं ना परत भेटता म्हणजे काय भेटणं मुश्किलच असतं, तर कुठं म्हणून हुडकायचं. आणि अजून ती लहानच आहे, तर त्याच्यामुळं मी काही सोडतच नव्हती माऊलीला. तर एवढी भरपूर सारी गर्दी होती. आता शेवटी बघा पाऊस आला तरी ते वारकरीला लोक ना माऊली लोक अजिबात थांबत नव्हते. त्यांच्याजवळ जे कागद वगैरे जॉर्किंग छत्री काय जे होते ना ते असं आपलं घेऊन चालतच होते. आणि जास्त काय बघा एवढा पाऊस येत होता पण ते अजिबात थांबले नाहीत. जास्त काय कुठं थांबाथांबी करत नाहीत. आणि शेवटी काय दर्शनच झालं नाही, भरपूर सारी गर्दीच होती, लांबूनच दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर आले येते का नाही तोपर्यंत असं आमचं काम. आता येताना बघा तिथून ना जवळजवळ एक 2.5-3 किलोमीटर अंतर आमच्या घरापासून. आता तिथून शेवटी चालतच यावं लागलं, कारण माऊलीचे पप्पा काही आलेच नाही तर सोडायला. भरपूर सारी गर्दी होती. आता पाऊस तर एवढा येत होता का नाही, भरपूर पाऊस येत होता. आता इथून तिथून ना आम्ही अगदी घरापर्यंत भिजतच आलो होतो. आता त्याचं पण काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण पाऊस येत होता ना, कधी एकदा असं घरी असं झालं होतं. आणि घरी आले ना इतकं भरपूर काम बघा, शेळी वगैरे बाहेरच होती. परत ना कपडे सगळे येते ना तोपर्यंत सगळे कपडे भिजून झाले होते. अख्खी काय वाळलेली कपडे ना सगळी भिजून गेली होती. आणि ही 3-4 एक दळणं परत आले होते. तर हे बघा इकडं जिकडं बघल ना तिकडं आता कपडेच मी सुकायला टाकले होते पिळून. आणि जे सकाळी काय 2-3 आले होते, परत त्याच्यानंतर अजून 2-3 दळणं आले होते. म्हणलं चला आता दळून घेऊया. आणि लाईटीचं एक सांगता येत ना, आता झापावरती मी जे सतरंजी टाकत होती ना ते पूर्णपणे भिजली होती सतरंजी. सगळे कपडे वगैरे भिजलं होतं. आता हे काय करू मला चाललं होतं. आणि करडं बघा एकीकडचं एक ओढतं तर एकीकडचं एक ओढतं. करडं पण इतका आता अलीकडनं एवढा त्रास द्यायला लागलेत ना, काय सांगायलाच नको. आता सारखं त्यांच्या ना म्हणजे असं काही हाताखाली राहावंच लागतंय. हे बघा आता एक करडू कागद ओढतं, एक करडू ना असं पोतं ओढत होतं. आणि असं माऊलीचं ना आगाऊपणा, आता रिमझिम पाऊस येत होता पण ते काही अजिबात बसत नाहीत का आगाऊपणा करत असतं ना. आता उद्याच्याला ना सुट्टी, आजच्या दिवस सुट्टी होती तर उद्याच्याला शाळा. आता परत शाळेत जायला माऊली. आता हे असं दिवसभर सारखे नेहमी माझी कामं चालूच असते, एक झालं की एक. आता काल सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये, आता इतकी भंगार सायकल आहे बघा, तर तरी ते खेळत होता. आणि आता संध्याकाळच्या जेवणासाठी बघा आता मी उकळीमध्ये ना असं मस्त शेंगदाणा कुटला होता जाडसर. आता एवढं तेल सुटलं होतं. आता हे वाटणसुद्धा मी उकळीमध्येच कुटलं होतं. आता मिक्सर बिघडला, आता माहीत नाही कधी आणतात माऊलीचे पप्पा नीट करून. आज अशी फजिती झाली ना माझी काय सांगायला नको. आणि उकळीमध्ये कुटलेलं बघा जरा वेगळंच असते, चवीला पण छान लागते. आता ही जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा उकळीतच कुटलाय बरं का तुमच्या खलबत्यात. आणि हे बघा गवाराची शेंग, त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं थोडंसं जाडसर कुटलेलं आहे. असं चवीला छानच लागते. हे असं ना छान शेंगा बघा परतून घेतलं ना खूप छान लागतं चवीला. आता बऱ्याच दिवसातून ना मी आज चवळीची भाजी बनवते.
असे पण चवळीची भाजी नासायला छान लागते. असं शेंगा वगैरे असेल ना थोडंसं एक एक बघा चवळीच्या बिया पण आहेत त्या. तर तिखट काय टाकलं नाही बरं का, थोडंसं परतून घेण्यासाठी मला.